हरियाणातल्या फरीदाबाद मॉड्यूलचे धागेदोरे थेट पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद पर्यंत पोहोचल्याची माहिती आहे। संपूर्ण फरीदाबाद मॉड्यूलचा मास्टरमाइंड मसूद अझहरचा भाऊ मोहिउद्दीन औरंगजेब आलम उर्फ अम्मार अल्वी हा जैश ए मोहम्मदचा सीनियर कमांडर असून तो अनेक मोठ्या हल्ल्यांचा मास्टरमाइंड आहे। भारताच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान बहावलपूर इथल्या हल्ल्यात मसूद अझहर वाचला होता। आता त्यानं पलटवार केलाय का अशी शक्यता निर्माण होतीये। फरीदाबादमध्ये छाप्यात सापडलेली मोठी स्फोटकं, अल फलाह विद्यापीठातील डॉक्टर्स, त्यांचे दहशतवादी संघटनांशी संबंध असं सगळं जाळं हे अम्मार अल्वीच्या नेतृत्वात विणण्यात आल्याची शक्यता आहे। जैश ए मोहम्मदचा अम्मार अल्वी नक्की कोण आहे तो आपण पाहूया। कुख्यात दहशतवादी मौलाना मसूद अझहरचा भाऊ आहे अम्मार अल्वी। 2019ला पुलवामा हल्ल्याचा तो मास्टरमाइंड राहिलाय। 2022 मध्ये भारताकडून यूएपीए अंतर्गत त्याला दहशतवादी घोषित करण्यात आलाय। 2016 पासून जैश ए मोहम्मदच्या आत्मघातकी मॉड्यूलचा तो प्रमुख आहे। अमोनियम नायट्रेट वापरून आयडी बनवण्याचं प्रशिक्षण तो दहशतवाद्यांना देतो। ऑपरेशन सिंदूर नंतर भारतात आत्मघाती हल्ल्यासाठी भारतीय मुसलमानांचीच निवड करण्याची त्याची रणनीती आहे। सरहानपूर फरीदाबाद आत्मघाती मॉड्यूल मागे याचाच हात होता। पाकिस्तान पुरस्कृत नाही तर काश्मीरी जनतेचा हल्ला असं चित्र उभा करण्याचा डाव होता।